उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पर्यावरणवादी आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भद्रावती तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव तथा माजी नगरसेवक कॉम्रेड राजू गैनवर यांनी केले. आंदोलनादरम्यान तहसीलदारामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. यासोबतच सोनम वांगचुक यांना 18 जुलै रोजी पहाटे पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेचा निर्देश व्यक्त करत त्यांच्या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जाहीर पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नावर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि जनहिताच्या मागण्यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन, कॉम्रेड दिलीप वनकर, कॉम्रेड शेख शकील, कॉम्रेड सुनील रामटेके, श्रीराम पिदुरकर, कॉम्रेड भगवान मांदांडे, निशांत मेश्राम, कॉम्रेड प्रदीप मांदांडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. आज संपूर्ण देशभर पुरोगामी संघटना आणि कम्युनिस्ट पक्षातर्फे संपूर्ण देशभर जे जंतर मंतरमध्ये दीपक दापके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण नेटचे पेपर जे फुटले त्या विरोधात, भारत सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर आज दिनांक 20/7/2026 तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या राज्य वतीनं संपूर्ण देशभर आमचा हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा धरणा निदर्शन करून निवेदन देण्याचं तहसीलदाराला मार्फत आणि ते राष्ट्रपती, पंतप्रधान यांना निवेदन आम्ही कम्युनिस्ट पक्षातर्फे देत आहोत. आज हे सरकार जे आहे हे खूप हुकुमशाहीचं सरकार आहे. हे कुणाला न जुमानता सरळ पूर्ण दडपशाहीचं सगळं राजकारण चालू आहे आणि हे कुणाला न घाबरता सरळ हे आपले हुकुमशाहीच्या पद्धतीने हिटलरशाही करून राहिले आहे. याला कुठेतरी मात झाली पाहिजे, याला कुठे रोख झाली पाहिजे. यासाठी संपूर्ण देश पूर्ण जागरूक झाला पाहिजे आणि हे आंदोलन संपूर्ण हे चालू आहे जंतर मंतरवर दीपक दापकेचं. त्यांना संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळत आहे. यासाठी संपूर्ण तरुण वर्गाने आणि समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हे आंदोलन कसं उग्र करता येईल, पेटता येईल यावर सगळ्यांनी जनतेने भर दिला पाहिजे. आणि यासाठी आज आमच्या पक्षातर्फे मी कॉम्रेड राजू गैनवार, कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन, कॉम्रेड दिलीप वनकर, कॉम्रेड सुनील रामटेके, कॉम्रेड श्रीराम पिदुरकर, कॉम्रेड भगवान मांदाडे, कॉम्रेड प्रदीप मांदाडे, कॉम्रेड निशांत मेश्राम, कॉम्रेड शेख शकील इत्यादीच्या उपस्थितीमध्ये आज आमचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं हे निवेदन सादर केलेलं आहे आणि आजचा हा धरणा निदर्शन कार्यक्रम संपत्ती लाल सलाम. प्रतिनिधी राजेश इसेकर सोबत बघत राहू उमेश 24 चॅनल. धन्यवाद.